अकाई बेरी जगामध्ये जेवढे काही आज फळ आहेत, जेवढे काही आज फ्रुट्स आहेत, याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या फ्रुट्स मध्ये अँटीऑक्सिडंट असतील तर त्याचं नाव काय आहे? अकाई बेरी. अकाई बेरी इथं दिलं गेलंय 5 ग्रॅम अकाई बेरी मध्ये किती ओरॅक व्हॅल्यू असं बघा. 4700 ओरॅक व्हॅल्यू हे 5 ग्रॅम काय दिलंय अकाई बेरी मध्ये. मार्केट में लोगों को इस्तेमाल करते, मार्केट में लोगों को इस्तेमाल किया जाता है प्रोडक्ट के लिए. अरे मार्केट में लोगों को इस्तेमाल किया जाता है प्रोडक्ट के लिए, लेकिन सनेज में अरे प्रोडक्ट को इस्तेमाल किया जाता है लोगों के सपनों के लिए. आपल्या पहिल्या प्रोडक्ट कडे, ज्या प्रोडक्टचं नाव आहे, हे प्रोडक्ट नाही मित्रांनो, हे प्रोडक्ट नाही. हे ना, हे जो हातात घेतो ना, याच्यात ना जो घेईल ना त्याच्या प्रेमात पडेल, प्रेमात. आय लव अकाई सोना. आणि सनेजच्या या सक्सेस मध्ये मित्रांनो सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल ना, कोणाचा? कोणाचा? सोना ही सोना. आपलं सोनूला आहे, बरोबर ना? आपलं छकुल आहे. काय आहे? अकाई सोना. काय आहे? अकाई सोना. काय आहे? काय आहे? आय लव अकाई सोना. म्हणा एकदा जोरात जोरात. आय लव. वरती एक हात वरती. आय लव. एक हात येतं. आय लव. आय लव. आय लव. आय लव. आपल्याला तर प्रेमातच बाबा त्या प्रोडक्टच्या, बरोबर ना? आणि जो त्याच्या जवळून फिरकतो ना, असा जवळून जातो ना, तो पण म्हणतो, त्याच्यावर पण तो काय करतो? आपली छबी टाकतो. हॅलो, बरोबर ना? जो जाईल त्याच्यावरती काय करतो? काय राव, प्रेमाचं प्रोडक्ट आहे, बरोबर ना? प्रेमाच्या लोकांसाठी प्रेमाचं प्रोडक्ट अकाई सोना. हिस्ट्री क्रिएट करणार मित्रांनो, प्रोडक्ट हिस्ट्री क्रिएट करणार, बरोबर ना? ऑलरेडी केली का? ऑलरेडी केली का? आता याच्यापेक्षा मोठी हिस्ट्री क्रिएट करणार आहे, बरोबर ना? इथून पुढे खूप मोठी हिस्ट्री क्रिएट होणार आहे. तुम्ही जे आज नॉलेज घेतलं, हॅट्स ऑफ यार तुमच्या लोकांना, की तुम्ही खूप कमी नॉलेजवरती अकाई सोनावरती एवढे मोठे रिझल्ट काढले. आज मी जे नॉलेज देणार ना, मला वाटतं असं गॅरंटी आहे की याच्यावरती तर तुम्ही काय कराल ना, काय करायला गॅरंटी नाही आहे, बरोबर ना? आणि मला असं वाटतंय की मी जे बोलतोय ना की बाबा हे प्रोडक्ट नाही आहे, हे प्रोडक्ट नाही आहे, प्रोडक्ट काय माहिती का? हे मित्रांनो स्वप्न आहे आपलं. काय आहे? स्वप्न आहे. गॅरंटेड या प्रोडक्टच्या माध्यमातून पण आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये पण काय येणार आहे? तुमचे पण स्वप्न साकार होणार आहेत. बघा, मार्केट के लोग, ध्यान दीजिए इधर, मार्केट में लोग प्रोडक्ट बेचते, मार्केट में लोगों को इस्तेमाल करते, मार्केट में लोगों को इस्तेमाल किया जाता है प्रोडक्ट के लिए. अरे मार्केट में लोगों को इस्तेमाल किया जाता है प्रोडक्ट के लिए, लेकिन सनेज में अरे प्रोडक्ट को इस्तेमाल किया जाता है लोगों के सपनों के लिए. इथं प्रोडक्ट मित्रांनो विकले जातात, प्रोडक्टचा वापर केला जातो लोकांचे स्वप्न पूर्ण करायला. आणि मार्केटमध्ये प्रोडक्टचा वापर कशासाठी करतात? लोकांचा वापर प्रोडक्टसाठी. ही ताकद आहे मित्रांनो सनेजच्या प्रोडक्टमध्ये, बरोबर ना? ही ताकद आहे. आणि यातलं एकच प्रोडक्ट आहे, या प्रोडक्टने एवढा हाकार घातला. पण मित्रांनो मला असं वाटतं आज जेव्हा तुम्ही हे प्रोडक्टचं नॉलेज घेणार ना, त्यावेळेस तुम्हाला कळेल की एक एक प्रोडक्ट आपलं फक्त अकाई सोना नाही, तर एक एक प्रोडक्ट असं आहे जे हिस्ट्री क्रिएट करू शकतं, प्रत्येक लोकांना करोडपती बनवू शकतं, प्रत्येकाच्या दारासमोर मर्सिडीज उभं करू शकतं. ही ताकद आपल्या सगळ्या प्रोडक्टमध्ये. तर काय आहे अकाई सोना, कसं काम करतं? आज अकाई सोनाची मला मी अकाई सोनाची PhD करून टाकणार आहे आज. काय एकदम खतरनाक. कोणाच्या समोर बसलं ना, त्याला बाटली न दाखवता तुम्ही त्याला म्हणणार दे बरं एकदाचं काय ते. असं किती लोकांना वाटतं? तेवढं नॉलेज तुम्हाला मी आज देणार, बरोबर ना? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया आपलं काय शरीर, बरोबर ना? आपल्या शरीरामध्ये काय आहे? 70% काय आहे? पाणी. पाण्याचं गुणसूत्र काय आहे? H2
H2O हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन मिळून बनतं पाणी, जे आपल्या बॉडीमध्ये 70% आहे. किती टक्के? 70%. मग जर बघितलं गेलं तर आता नीट लक्षात घ्या की हे कसं काम होतं, काय आहे डिटेलमध्ये तुम्हाला याच्यात कुंडली कळेल, बरोबर ना. लक्षात घ्या, हे शब्द माझ्या लक्षात ठेवा जे तुम्ही लोकांना सांगू शकता. पहिलं, H2O आपल्या बॉडीमध्ये जे पाणी आहे, या पाणीचं ज्यावेळेस आपण बॉडीमध्ये घेतो, हे पाणी आपल्या बॉडीमध्ये जातं, या पाण्याचं विघटीकरण होतं आणि यामधनं ऑक्सिजन बाहेर निघतो. काय बाहेर निघतो? ऑक्सिजन O2 त्याला आपण म्हणतो, हा बाहेर निघतो. मग ह्या ऑक्सिजनचे काय बनतात? ॲटॉम बनतात आपल्या बॉडीमध्ये. काय बनतात? याचे काय बनतात? इलेक्ट्रॉन्स आणि मित्रांनो बनतात आपल्या बॉडीमध्ये, ॲटॉम बनतात. मग जर बघितलं तर याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर हे ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये असतात. हे काय करतात? अशा ऑक्सिजनचे रेडिकल बनतात आणि काय करतात? आपल्या बॉडीमध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉन्स आपण त्याला म्हणतो, बरोबर ना. मग हे जर बघितलं इथं काय बघितलं, काय हे दोन काय ऑक्सिजनचे काय आहेत? काय आहेत? एक रॅडिकल्स, हे दोघं एकत्र फिरतात, बरोबर ना. मग हे जर दोघं एकत्र असे पेरने आपल्या बॉडीमध्ये असतात, आपल्या सेल्समध्ये ते काम करत असतात. मग जर बघितलं तर हे जसे दोघं जोडीने फिरतात, दोन जोडी कशा, जसे नवरा बायको जोडी असते ना, तसे दोघं कोण आहेत? हे नवरा बायको असतात, बरोबर ना. पण हे आपल्या बॉडीमध्ये फिरत असतात. पण ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये आपण काहीतरी खातोय, चुकीच्या गोष्टी करतो, चुकीच्या व्यसन घेतो, चुकीचे खातोय म्हणजे केमिकल वाला खातोय, चुकीचं पाणी घेतोय, चुकीचं अन्न घेतोय, चुकीचे वाईट हॅबिट्स करतोय याच्यामधनं, किंवा आज हेवी लेवलचं मेडिसिन घेतो, याच्यामुळे हे जे आहेत हे याचं काय होतं? ह्या नवरा बायकोचं भांडण होतं आणि यातला एक निघून जातो. एकमेकावर काय डिवोर्स घेतात, बरोबर ना. आणि डिवोर्स घेऊन बाजूला निघून जातात आणि यातला एक गायब झाला, मला नाही नांदायचं, ते गेला निघून, बरोबर ना. मग राहिलं कोणी? तर एकटाच, बरोबर ना. मग हे जे दोघं जे असतात ना, हे निघून जातात. हे काय बनतात? बाहेर निघून जातं. हे जे बाहेर निघून जातात याला बघा, इथून तुम्ही बघितलं असेल, इथं हे जे आहेत इथं हे दोन फिरत होते, यातला एक गट डिवोर्स घेऊन बाहेर निघून गेला. याला म्हटलं तर फ्री रॅडिकल्स. हे जे जातात ना याला म्हणतात फ्री रॅडिकल्स. काय म्हणतात याला? फ्री रॅडिकल्स हे आपल्या बॉडीमध्ये फिरत असतात. हे फ्री रॅडिकल्स हे ऑक्सिजनमधनं ऑक्सिजनचे फ्री रॅडिकल असतात, त्याला म्हटलं जातं, बरोबर ना. मग हे कशामुळे जातात? तर ह्या सगळ्या गोष्टी बघा, चुकीचे काय चुकीचे हॅबिट, सिगरेट पितोय, पेस्टिसाइड शरीरामध्ये घेतोय, ड्रग्स म्हणजे चुकीचे औषधं, पोल्युशन, इंडस्ट्रियल केमिकलमुळं, त्यानंतर अल्कोहोल, दारू वगैरे पिणं, चुकीच्या सवयी, त्यानंतर काय चुकीचं अन्न, ज्यामध्ये काय टॉक्सिक मिल्स म्हणजे काय त्याच्यामध्ये विषारी द्रव्य आहे, आणि मोबाईलचं रेडिएशन, या सगळ्यामुळं हे काय होतात? सेल्स डॅमेज होतात. हे सेल्स डॅमेज होतात या सगळ्या वाईट हॅबिट्समुळे. आणि कशा प्रकारे होतात? तर बघा असं, इथं जर बघितले पेशी आहेत, या सेल्स आहेत, सेल्सचा फोटो आहे, ही आहे हेल्दी सेल्स, एकदम चांगली. कशी दिसते? आता चांगली दिसती. पण ज्या वेळेला याचं हे रेडिकल्स बाहेर जातात त्यावेळेस ते डॅमेज व्हायला सुरुवात होती, आणि ती अशी डॅमेज होती, आणि त्यानंतर ती पूर्णपणे अशी डॅमेज होऊन जाते. दिसतं सगळ्याला? बघा, सेल विथ ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे याच्यामधलं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस याच्यामध्ये क्रिएट झाला आणि हे डॅमेज झाले. अशा सेल्स आपल्या बॉडीमध्ये काय होतात? डॅमेज होतात. मग जे पेशी आपल्या शरीरामध्ये बनतात, किती बनतात एका मिनिटाला? 200 मिलियन त्या बनतात. त्या पण मित्रांनो डॅमेज होतात, आणि ज्या पहिल्या बनलेल्या आहेत त्या पण काय व्हायला लागतात? डॅमेज. म्हणून तुम्ही बघितलं असेल काही वर्षांपूर्वी एक त्रास सुरू झालाय, लोकांचा एक आजार या सुरू झालाय, त्याला म्हटलं तर पेशी वाढल्या किंवा पेशी कमी झाल्या. असा आजार किती लोकांनी ऐकला? मग या पेशी जर कमी झाल्या तर आपण काय करतो? जसं रक्त ब्लड बँक मधनं ब्लड मिळतं, रक्ताची पिशवी, तशी आता प्लेटलेट्सची पण काय मिळती? पिशवी मिळती, बरोबर ना. आणि वरून प्लेटलेट सोडल्या जातात. का? कारण शरीर त्या पद्धतीने काय करतं? सेल्स क्रिएट करत नाहीये, आणि करतंय तर त्याच्यामध्ये जे पहिले भयंकर प्रमाणात डॅमेज झाले म्हणून हा त्रास सुरू झालाय, बरोबर ना. आणि जे आहेत ते पण अनहेल्दी बनतात, आणि म्हणून काय होतं? शरीरामध्ये वेगवेगळे आजार अटॅक करायला सुरुवात होती. मग आज जर बघितलं तर हे हेल्दी सेल आहे. हा हेल्दी सेल कसा डॅमेज झाला बघा? हा काय झाला? असा खराब झाला, फ्री रॅडिकल्स बाजूला जाऊन, आणि नंतर तो पूर्णपणे काय झाला? डॅमेज झाला, पूर्ण खराब झाला. मग हे खराब होऊ नये म्हणून काय करावं लागतं? तर या सेल्सने खराब होऊ नये म्हणून याला आहे ना एक प्रोटेक्शन टाकलं जातं, आणि ते प्रोटेक्शन कोण टाकतं? अँटीऑक्सिडंट. कोण टाकतं? अँटीऑक्सिडंट. त्या सेल्सला डॅमेज होऊ देत नाही, त्या सेल्सला हेल्दी बनवतात. डॅमेज झालेल्या सेल्सला पुन्हा काय करतात? हेल्दी, म्हणजे अनहेल्दी सेल्सला काय करतात? त्या हेल्दी बनवतात, आणि त्याचे सेल्स पूर्ण डॅमेज होतात. मग इथं तुम्ही जर बघितलं तर याचा जे लग्न, याचं काय झालं होतं? डिवोर्स झाला होता, गायब झालं होतं, बरोबर ना. मग अँटीऑक्सिडंट काय करतो? काळजी करू नको, मी देत तुला दुसरं लग्न कर, बरोबर ना.
अँटीऑक्सिडंट काय करतो, हा जिथं जे गायब झालं बघा, इथं काय झालं होतं, याचा एक पेअर गायब झाला होता बरोबर ना, एक रॅडिकल गायब झालं होतं, ते अँटीऑक्सिडंट काय करतं, ते रिकाम्या जागा काय करतं, भरून काढतं. समजलं सगळ्याला? किती लोकांना समजलं काय सोना काय काम करतं, अँटीऑक्सिडंट काय काम करतं, समजलं? पूर्ण समजलं सर असं किती लोकांना वाटतंय? पूर्णच समजलं. पेशी सेल्स, आपल्या सेल्समध्ये H2O सेल्समध्ये जर बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे रॅडिकल्स असतात, इलेक्ट्रॉन्स जे असतात याच्यामध्ये रॅडिकल ऑक्सिजनचे काही रॅडिकल बनतात. हे रॅडिकल काय करतात, जर आपण जे विषारी गोष्टी, त्या चुकीच्या गोष्टी खाल्ल्यामुळं हे जे रॅडिकल्स असतात हे बाजूला निघतात, त्यातले रॅडिकल्स बाजूला निघतात. म्हणजे हे ज्या पेअरने फिरत असतात ते पेअरने फिरत नाही, हे जोडीने चालत नाही, हे डॅमेज होतात, बाजूला निघतात. आणि याला म्हटलं तर फ्री रॅडिकल, हे फ्री रॅडिकल बाजूला निघल्यामुळं काय होतं, आपली पेशी जी आहे, जी सेल्स आहे ती चांगली होती, ही पण काय झाली, पुन्हा काय झाली, डॅमेज झाली. हे डॅमेज हळूहळू होत जाती आणि पूर्णपणे काय होती, डॅमेज होती. कारण का, सेल्स त्यातनं काय झाले, रिमूव्ह झाले, त्यातल्या रॅडिकल्स रिमूव्ह झाल्या बरोबर ना, रॅडिकल्स फ्री रॅडिकल्स बाजूला निघाले. मग हे फ्री रॅडिकल्स बाजूला निघाल्यामुळं हे फ्री रॅडिकल्सला कंट्रोल कोण करतं, हे फ्री रॅडिकलच्या जागा कोण भरून काढतं, तर अँटीऑक्सिडंट. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या शरीरामध्ये अँटीऑक्सिडंट घेता, बाहेरून मी अँटीऑक्सिडंट ज्यावेळेस घेतो त्यावेळेस ते अँटीऑक्सिडंट काय करतं, ते हे जे सेल्स डॅमेज झाले होतं या डॅमेज सेल्सला काय करतं, परत रिपेअर करतं. हे ज्या सेल्स त्या पेशी डॅमेज झाल्या होत्या त्याला पुन्हा काय करतं, रिपेअर करतं. आणि रिपेअर करणं म्हणजे काय, तर जे रॅडिकल्स रिमूव्ह झाले होते, जे रॅडिकल्स निघाले, शब्द अवघड आहेत लक्षात घ्या ऐकायला, शब्द जे रॅडिकल्स जे आपल्या पेशीमधून गायब झाले होते त्याला ते काय करतं, पुन्हा भरून काढतं. आणि हे काम करतं कोण, अँटीऑक्सिडंट्स बरोबर ना. आणि अँटीऑक्सिडंट हे काम करत असतं बरोबर ना. मग हे कशा पद्धतीने, मग अँटीऑक्सिडंट मध्ये काय आहे बाबा की हे काम करतं, कशामुळे हे बनतं, तर याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये असतात ओरॅक. ओरॅक म्हणजे काय, तर ऑक्सिजन रॅडिकल ऑब्झर्बन्स कॅपॅसिटी. म्हणजे काय, तर जे ऑक्सिजनचे रॅडिकल, मगाशी मी बोललो O2 मध्ये काय असतात, ऑक्सिजन जे रॅडिकल होते त्यातले जे रॅडिकल बाजूला निघाले होते, फ्री रॅडिकल जो बाहेर निघून गेला होता, नीट लक्षात घ्या, जो फ्री रॅडिकल बाहेर निघून गेला होता त्याला हे काय करतं, काही सोना अँटीऑक्सिडंट काय करतं, त्याला पुन्हा जागेवर आणतं. आणि त्याच्यासाठी त्याला मोजलं जातं, त्या अँटीऑक्सिडंटला मोजलं जातं कशामध्ये, ओरॅक मध्ये. कशामध्ये, ओरॅक. ओरॅक म्हणजे काय, ऑक्सिजन रॅडिकल ऑब्झर्व्हन्स कॅपॅसिटी. शब्द लक्षात ठेवा, नुसतं एवढा लॉंग फॉर्म जरी नाही कळाला तरी काय बोलू शकता, ओरॅक बरोबर ना. ऑक्सिजनचे जे रॅडिकल्स बाजूला निघाले, ऑक्सिजनचे जे रॅडिकल्स जे बाजूला निघाले त्याला जागेवर आणणं, हे काम कोण करतं, अँटीऑक्सिडंट बरोबर ना. मग हे अँटीऑक्सिडंट मध्ये सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट कशामध्ये, सगळ्यात जास्त कशात आहे, कशामध्ये अकाई बेरी. भारत जगामध्ये जेवढे काही आज फळं आहेत, जेवढे काही आज फ्रुट्स आहेत, याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर कुठल्या फ्रुट्समध्ये अँटीऑक्सिडंट असतील तर त्याचं नाव काय आहे, अकाई बेरी. अकाई बेरी बरोबर ना. इथं दिलं गेलंय 5 ग्रॅम अकाई बेरी मध्ये किती ओरॅक व्हॅल्यू असतात बघा, 4700 ओरॅक व्हॅल्यू हे 5 ग्रॅम काय दिलंय, अकाई बेरीमध्ये असतात. म्हणजे इथं जर बघितलं तुम्ही, वेगवेगळ्या फळांचे नाव आहेत, बघितले काय, हे नावं आपले पाठ पण नाहीत, बरेचसे अनोळखी नाव आहेत बरोबर ना. पण सगळ्यात जास्त जर बघितलं तर सगळ्यात जास्त कशामध्ये दिसतील तुम्हाला, 1275 कशामध्ये दिसतील तुम्हाला बरोबर ना. म्हणून अकाई बेरीला काय बोललं जातं, टॉपेस्ट सुपरफूड. जगातलं सगळ्यात जास्त सुपरफूड म्हणून कशाला ओळखलं जातं, अकाई बेरीला सगळ्यात जास्त सुपरफूड म्हणून. मग इथं जर बघितलं तिथं वेगवेगळं बघा, इथं एक खाली दिलं गेलं कॅरॉट म्हणजे काय, गाजर. गाजरामध्ये किती बेरी आहेत, किती ओरॅक व्हॅल्यू आहे गाजराची, गाजराची ओरॅक व्हॅल्यू किती आहे, 50. त्यानंतर टोमॅटोमध्ये, ग्रीन बीन्समध्ये, रेड पेपरमध्ये, चेरीमध्ये, क्रॅनबेरीमध्ये. पण हेच बघा डायरेक्ट अकाई बेरीमध्ये किती, म्हणजे गाजराच्या किती पट झालं. आपण म्हणतो गाजर खाणं शरीरात चांगलं आहे, मग अकाई बेरी त्याच्यापेक्षा किती पट चांगलं आहे, किती पट झालं, 1000 पट झालं ना जवळजवळ. हॅलो, का, कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त ओरॅक व्हॅल्यू
असतात. मग कोविडच्या काळामध्ये पण डॉक्टरांनी काय खायला लावलं, व्हिटॅमिन सीचे प्रोडक्ट, अँटीऑक्सिडंट घ्यायला लावले. माहिती आहे सगळ्यात जास्त काय घ्यायला लावलं, अँटीऑक्सिडंट. आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ओरॅक व्हॅल्यू ते सगळ्यात पॉवरफुल काय असतं, अँटीऑक्सिडंट. म्हणून आपण जे प्रोडक्ट बनवलं अकाई सोना, याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठली बेरी वापरली गेली, म्हणून आपल्या प्रोडक्टचं नाव आहे अकाई. कशामुळं, अकाई बेरीमुळं. कळालं. आणि हे एक असं सुपर फूड आपलं बनलंय. आपल्या लोकांना सगळ्यात जास्त रिझल्ट येण्याचं कारण काय, सगळ्यात जास्त प्रमाण आपल्या प्रोडक्टमध्ये कशाचं आहे, अकाई बेरीचं. आणि हे अँटीऑक्सिडंट म्हणून आपण लोकांना देतो. मग तुम्ही एखाद्या व्यक्तीला देतो, म्हणलं मला सोरायसिसचा त्रास आहे, कोणी म्हणला मला पित्ताचा त्रास आहे, कोणी मला म्हटलं मला व्याचा एखादा त्रास आहे, त्याचा त्रास आहे. ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेला ते प्रोडक्ट सगळ्यात पहिल्यांदा काय करतं, त्याच्या सेल्सवर काम करायला सुरुवात करतं. कशावरती, सेल्सवरती, पेशीवर, त्याच्या मुळाला ते बरं करतं. कशाला बरं करतं, मुळं बरं केल्यामुळं त्याला तो फरक. मग बरेच लोक म्हणतात, अरे काही आजारी पडला का म्हणतात अकाई सोना घ्या, अकाई सोना घ्या, अकाई सोना घ्या. मग सगळ्या बरोबर अकाई सोना का, प्रश्न पडला असेल काही लोकांना. बरोबर ना, बरोबर ना. मग आपण समजा एखादा व्यक्ती आहे, त्याला कुठला त्रास आहे, संधिवाताचा त्रास आहे, त्याला आपण सपोर्टिव्ह काय देतो, ग्लुकोसामाइन देतो, व्हिटॅमिन D3 देतो, वेगवेगळे प्रोडक्ट देतो, मोरिंगा देतो, पण त्याच्याबरोबर एक अकाई सोना पण देतो. का, कारण हे बाहेरून नीट करायच्या अगोदर काय करावं लागेल, त्याला त्याचे सेल्स नीट झाले तर मी जे देतो त्याला ते पचणार आहे, त्याचं शरीर चांगलं काम करणार आहे. नाही तर मी जर ते नाही दिलं, नुसतं वरची ट्रीटमेंट दिली, तर होऊ शकतं त्याचे सेल्स जर डॅमेज असतील तर माझा प्रोडक्टचा मला तेवढा रिझल्ट मिळणार. मग पहिलं काय चांगलं करू, आणि त्याच्याबरोबर सपोर्टिव्ह प्रोडक्ट पण देऊ. हॅलो, किती लोकांना समजलंय आता. पण जेवढं समजून घेताल तेवढं तुम्हाला काय करता येईल, लोकांना चांगल्या पद्धतीने समजवता येईल. समजते सगळ्यांना, समजते सगळ्याला, समजते सगळ्यांना कसा अकाई सोना काम करतं. कळालं. याच्यामध्ये अकाई बेरी, अकाई बेरीचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. मग नुसतं अकाई बेरीचं का नाही, याच्यामध्ये अजूनही 11 प्रकारच्या एक्स्ट्रा बेरी, त्यामध्ये क्रॅनबेरी आहे, रेड करंट आहे, ब्लूबेरी आहे, रासबेरी आहे, गोजीबेरी आहे, स्ट्रॉबेरी आहे, ब्लॅक करंट आहे, चेरी आहे, नोनी आहे, एल्डरबेरी आहे, आमला आहे, ब्लॅकबेरी आहे, क्रॅनबेरी आहे. सगळ्या बेरी याच्यामध्ये आहेत. बरोबर ना. आता यातले जवळजवळ बघितलं 90% नाव आपल्या अनोळखी आहेत. बरोबर ना. कुठली बे काय काय ओळखतो आपण यातलं, हा एकच बेरी कळते आम्हाला, स्ट्रॉबेरी. आणि ती कुठे भेटते, महाबळेश्वरला, पाठच आहे आपलं. बरोबर ना. तेवढीच एक बेरी. आणि अजून एक काय कळतं आपल्याला, आवळा एक करतंय. बरोबर ना, बरोबर ना. आणि नोनी थोडंफार काही लोकांना माहिती असेल, नाही तर नॉर्मली मला वाटतं 2 शब्दाशिवाय दुसरं, हा चेरी एक माहिती आहे, चेरी एक थोडंसं माहिती आहे. अजून ब्लॅकबेरी पण खूप कमी लोकांना माहित आहे. पण जास्त फेमस कोणते आहेत, 2च जास्त आहेत. कुठले, तेवढेच माहिती आहेत. बरोबर ना. मग हे 2 प्रोडक्ट सपोर्टिव्ह म्हणून वापरले जातात. त्याच्या ह्याला पण खूप चांगलं, आवळा आहे खूप चांगला अँटीऑक्सिडंट आहे, स्ट्रॉबेरी पण अँटीऑक्सिडंट आहे, पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त अँटीऑक्सिडंट कशामध्ये, कशामध्ये, हे कसं दिसतं दिसायला, करवंद माहिती, करवंद, डोंगराची काळी मैना. बरोबर ना, त्याच्यासारखं ते दिसायला असतं. बरोबर ना. असं ते फळ आहे. आणि ह्याच्यामुळं अकाई सोना आपलं खूप काय बनलं, पॉवरफुल बनलं. मग याच्यामध्ये या सगळ्या बेरीजचं काय केलं, प्रमाण वापरलं गेलं. बघा हे सगळ्याचे फायदे, त्याचे फायदे त्याच्यामुळे मल्टिपल मिळतात. हे बेस्ट काय माहिती आहे का, हे सगळ्यात पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. काय आहे, अँटीऑक्सिडंट. लक्षात घ्या. कोणी जर विचारलं अकाई सोना काय आहे, तर अकाई सोना औषध नाहीये, अकाई सोना सगळ्यात पॉवरफुल काय आहे, अँटीऑक्सिडंट. आणि अँटीऑक्सिडंट काय काम करतं, जे आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात, ज्या डॅमेज होतात, त्या डॅमेज पेशीला काय करतं, मजबूत बनवतं. एवढं जरी समजवलं तरी पुष्कळ झालं. समजलं सगळ्याला. आणि ते पेशीतले टेक्निकल असेल तर सांगू शकता की आपल्या पेशी कशापासून, आपल्या बॉडीमध्ये जे पाणी आहे, जे पाण्याचे विघटीकरण होतं, H2O, जेव्हा ऑक्सिजन बाजूला निघतो, ह्या ऑक्सिजनचे जे रॅडिकल्स आपल्या बॉडीमध्ये जे असतात, इलेक्ट्रॉन्सच्या स्वरूपामध्ये फिरतात, हे रॅडिकल्स आपल्या बॉडीमध्ये फिरतात जोडीमधनं, त्याच्यावेळेस डॅमेज होतं, बाजूला खराब होतात, डॅमेज होतं, त्याची जी पेर तुटती, त्याला जागेवर आणण्याचं काम कोण करतं, अँटीऑक्सिडंट. आणि अँटीऑक्सिडंटमध्ये सगळ्यात अँटीऑक्सिडंटचा पप्पा कोण आहे, तर अकाई सोना. मग या अकाई सोनाला घेतलं कसं पाहिजे बाबा, तर याचा डोस हा 5 ml ते 25 ml असतो. बरोबर ना. मग सुरुवाती जर एखादा आजारी पेशंट असेल, कुठलं दुःख नाही बाबा त्याला, तर सुरुवातीला त्याला 2-3 दिवस 5 ml द्या, मग 10 ml, मग तुम्ही त्याला 15 ml, 20 ml, 25 ml पर्यंत मॅक्सिमम डोस देऊ शकता. बरोबर ना. याला घेताना कोमट पाण्यात घेतलेलं बेटर असतं. बरोबर ना. मग अकाई सोना हे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. हे लोकांना भरपूर आजार फायदा देत आहे. क्लिअर झालं सगळ्याला.
सगळ्याला कळलं आकाश सोना काय आहे? लोकांना समजू शकता? एवढं जर एखाद्याला समजून सांगितलं तर मला सांगा त्याला आकाश सोना कळलं का नाही कळलं? तो घेईल का नाही घेईल? बरोबर ना. पहिलं त्याला समजावं काय लागेल आपलं शरीर काय, शरीर कसं असतं. मग तुम्ही त्याची सर कुंडली घेतली आणि तुम्ही त्याला सांगितलं सर तुम्ही चुकीच्या गोष्टी काय करताय, तुम्ही सकाळी उशिरा उठताय, तुम्ही सकाळी अनहेल्दी चहा पोटामध्ये घेताय, तर तुम्ही चुकीचं जेवताय, सर जे घेताय ते अनहेल्दी घेताय, याच्यामुळे तुमचे सेल्स गॅरंटेड डॅमेज झालेत, गॅरंटेड. आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला कॉल येऊ शकतो. मग कॉल आल्यावर माझ्याकडं मला कॉल करणार का लगेच कॉल लगेच करून घेता विषय संपून टाकता? त्याला ते समजावणं गरजेचं. समजलं सगळ्याला? मग सगळ्यात पहिल्यांदा आकाश सोनाची गरज कोणाला आहे? कोणाला आहे? मला. आपल्याला नाही, मी तर घेतोच. मला आहे. कोणाला? कोणाला आहे? कोणाला आहे? मला आहे. मग किती लोक आकाश सोना रोज पितात? नसल पित ना तर तुमच्या तोंडाला, तुमच्या सिनियरला सांगतो याच्या तोंडाला उलटे बाटलेला, बरोबर ना. आणि याला पाजा, आडवं पाजून पाडा, आडवं पाडा आणि मग पाजा. पण याला पिणार सगळे. आपण रोज आपल्या बॉडीमध्ये घेणं गरजेचं आहे, बरोबर ना. आणि आपल्या लोकांना पण, जे लोकांना आहे, आणि फक्त मीच पिणं गरजेचं आहे का? माझ्या कुटुंबाला पण देणं गरजेचं आहे. फॅमिली घेत नाही मग त्याला हे समजून सांगायचं आता, बरोबर ना. हां, मग त्यांना विचारायचं काय बाबा काय पाहिजे तुम्हाला, बरोबर ना. होतं कधी कधी जिथं पिकतं काय, जिथं पिकतं तिथं होतं कधी कधी, पण त्यांना हे समजावणं गरजेचं आहे, बरोबर ना. मग आता ही जी व्हिडिओ ही दाखवायची, त्यांना नाही समजत तर त्यांना 2-4 आजार दाखवायचे, नाही समजत तर मग त्यांना समजायचं बाबा आजारी लोकांना कसं कसं होतं, आणि नाही समजत तर मग आडवा करायचा. लहान बाळाला कसं पाजता तुम्ही? नाक दाबून करायचं ना, नाही ऐकलं तर खाली आडवा पाडता, त्याला कधी कधी करावं लागतं, बरोबर. तर चलो, कळालं सगळ्याला आकाश सोना काय? समजलं आकाश सोनाची? नाही, कुठलंच केमिकल नाही मॅडम, सल्फर बिल्फरचा काही संबंध नाही. पूर्ण नॅचरल बेरीचा ज्यूस आहे तो. कुठलंच त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल यूज केलं जात नाही. फक्त प्रिझर्वेटिव्ह असतात ते टिकावं म्हणून. ते पण कुठले असतात? जे नॅचरल आहेत, जे फूडपासून बनतात असे फूडला सपोर्टिव्ह प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात. बाकी आकाश सोनामध्ये कुठलंही प्रकारचं केमिकल यूज केलं जात नाही. क्लिअर आहे? मग आकाश सोनाच्या पाहिजे महत्वाच्या गोष्टी काय? तर सगळ्यात महत्वाचं आकाश सोना हे शुगर फ्री आहे. काही महत्वाच्या गोष्टीत बघा, लक्षात घ्या. काय आकाश सोना कुठलं आहे? शुगर फ्री. म्हणजे शुगरच्या पेशंटला तुम्ही बिनधास्त देऊ शकता, काहीच अडचण नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, आकाश सोना 7 वर्षाच्या खालच्या मुलांना द्यायचं नाही आणि गरोदर महिलाला द्यायचं नाही, बरोबर ना. हा, याचे साईड इफेक्ट काय नाहीये, पण काय होतं, हे ऑलरेडी कॉम्प्लिकेशन लोक असतात, कॉम्प्लिकेटिव्ह लोक असतात. एक गरोदर लेडीज म्हणा किंवा लहान मुलं म्हणा, त्यांचे आजार कळत नाहीत, बरोबर ना. आणि त्याच्यामुळे काय या प्रोडक्टला थोडंसं इथं काळजी घ्यायची. त्यानंतर अनिशापोटी घेतलेलं बेस्ट. का घ्यायचं अनिशापोटी? अनोशापोटी का घ्यायचं? आकाश सोना मी मग सांगितलं का, उठल्या तुमच्या बॉडीमध्ये काय तयार होतात? ऍसिड्स. आणि त्यावेळेला त्या ऍसिडला शांत करायचा सगळ्यात पॉवरफुल तुमच्याकडे टूल्स काय आहे? आकाश सोना. म्हणून त्याचा रिझल्ट इथं चांगला प्रमाणात येतो. त्यानंतर आकाश सोना घेताना बॉटलला काय केलं पाहिजे? शेक करून घ्यायचे, हलवून घ्यायचे. कारण काय, शेवटी ज्यूस येतो, बरोबर ना. फ्रूट आहे, पण त्यामध्ये काय होतं, मग ते खाली पण बसू शकतं, बरोबर ना. म्हणून आकाश सोना काय करायचं नाही, मी हलवून घ्यायचं, बरोबर ना. प्रत्येक आकाश सोनाच्या बॉटलीमध्ये लक्षात घ्या, प्रत्येक बाटलीची टेस्ट आकाश सोनाची सेम लागणार नाही. आपल्या बॉटलच्या पाठीमागून टाकलेलं आहे, बरोबर ना. काही लोक म्हणतात सर पहिल्या बाटलीची टेस्ट अशी होती आणि दुसऱ्याची अशी होती, बरोबर ना. सेम का लागणार नाही? काय कारण असेल बरं? मला सांगा, 2 झाडं आंब्याच्या शेजारी, दोन्ही झाडाची फळं सेम टेस्ट असते का? ह्या तर बेरी, ह्या पण वेगळ्यापासून येतात का नाही येत? हॅलो. मग त्याच्यामुळे याची पण टेस्ट ह्या बाटलीत वेगळ्या झाडाच्या असतील त्या बाटलीत, हॅलो, टेस्टमध्ये फरक येईल का नाही येईल? म्हणून हे लक्षात ठेवायचं, बरोबर ना. म्हणून आपण त्या बॉटलच्या पाठीमागून लिहिले टेस्टमध्ये प्रत्येक बॉटलमध्ये डिफरन्स येण्याचे चान्सेस आहेत. मग बॉटलमध्ये काय प्रॉब्लेम आहे का? क्वालिटीत काही प्रॉब्लेम आहे का? तर अजिबात नाही, बरोबर ना. कशामुळं? कारण ते फ्रुट्सपासून बनलेलं आहे, प्रत्येकाची टेस्ट सेमच असाल असं क्लिअर झालं. त्यानंतर बॉटल फोडल्यानंतर 1 महिन्याच्या आत संपवणं गरजेचं आहे. बरेच लोक बॉटल फोडतात आणि तसंच ठेवतात 2-2, 3-3 महिने. बॉटल फोडल्यानंतर जर ती 1 महिन्यातच वापरली तरच तुम्हाला त्याचा इफेक्ट मिळेल.
एका महिन्यानंतर वापरली तर इफेक्ट मिळणार नाही, पण साईड इफेक्ट पण नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. म्हणजे मी जर 2.5-3 महिन्यानंतर काही सोन्याची बॉटल पिलो तर मला काही आजार होणार, मला काही साईड इफेक्ट होणार नाही, पण जो फायदा होणार होता तो पण होणार नाही. आणि त्यामुळे फोडलेली बॉटल किती दिवसात पिणं गरजेचं आहे? कारण का फोडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही त्याला पाटा फोडा त्यावेळेस त्याला काय होतं, हे वातावरणाची त्याच्यामध्ये काय जातात, काही वातावरणामुळे ते डॅमेज व्हायला सुरुवात होते, बरोबर ना. म्हणून काय करायचं, ते फोडल्याच्या नंतर किती दिवसात संपवायचं? बघा डेमो पण करताना ना 1 महिन्याच्या आतल्याच बॉटलच्या वरती, फोडल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आतल्याच बॉटलवरती डेमो करायचा, बरोबर ना. अनुभव घेतला की लोकांनी, उशिरा केला तरी त्याचा डेमो बनत नाही, बरोबर ना. त्यामुळे त्याला फोडल्यानंतर तुम्हाला काय करायचं, नाही तर डेमोला बॉटल घेऊन चालला 6 महिने तीच बाटलीवर डेमो घेऊन चाललाय, कारण याला कस्टमरच भेटला 3 महिन्यानंतर, बरोबर ना, बरोबर ना. मग असं कधी करायचं, तरी सिस्टम आहे, बरोबर ना, समजलं सगळ्याला. मग हे आकाई सोना आणि याला ठेवताना कुठं ठेवायची, फोडलेली बॉटल कुठं ठेवायची? फ्रीजमध्ये शक्यतो. जर फ्रीज नसेल तर कशामध्ये ठेवा, नॉर्मल टेम्परेचरला. यांचे पत्र्याचे घरं आहेत, त्यांनी काळजी घ्या, खूप गरम हिट नाही झाली पाहिजे बॉटल. किंवा काही लोक खिडकीत ठेवतात, ते ऊन येते आणि ती बॉटल काय होते, गरम होती, बरोबर ना. गरम झाल्यावरती तुम्हाला फायदा होणार नाही, तोटा काहीच नाहीये, पण फायदा जो पाहिजे तो मिळणार नाही, ते लक्षात सगळ्याला. गरम बॉटल जे लोक डिक्कीमध्ये ठेवतात कारच्या, त्यांनी पण काळजी घ्या. जर गाडी तुमची बॉटल खूप गरम झाली तर तुमचं डेमॉन्स्ट्रेशनमध्ये पण अडचण तुम्हाला येऊ शकते. समजलं सगळ्याला? समजलं सगळ्याला आकाई सोना? किती लोकांना समजलं आकाई सोना? मग आजपासून जो दिसल त्याला काय, आपल्या रेडियस मध्ये आला तर काय, एक तर तिने चूक काय केली, आपल्या रेडियस मध्ये आला तर त्याला काय आता देणार सगळ्याला. हेल्दी असू द्या किंवा आजारी असू द्या किंवा चांगला असू द्या, त्याला काय द्यायचं आपल्याला, आकाई सोना. त्याला घ्यायचं आहे का नाही, पण आपल्याला द्यायचं आहे का? हो. हेलो, उसको नहीं लेना, हो बोलता मुझे नहीं लेना, लेकिन मुझे देना ना भाई, मुझे तुझको पिलाना है ना. हेलो, क्योंकि मैं एक मिशन पे काम करता हूँ. क्या है? हेल्थ वेल्थ. तुझे पता, तू बोल रहा है कि नहीं 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 मुझे नहीं चाहिए, मुझे नहीं चाहिए, मुझे नहीं, मुझे देना है तुझे, तुझे पीना ही होगा. हेलो, एवढा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे. देणार का तुम्ही? देणार का? नाही तर लोकांकडे घेतं का काय सोना आमची बाटली घेता, चांगली आहे, लय लोकांना फरक पडला, तुम्हाला पडत काय गॅरंटी? तसं तसं मला तेवढं सांगता नाही येणार बरं का, लय लोकांना फरक पडला, बरोबर ना. असं लोकांच्या समोर जाऊन तुमचं जर तोतली वळाली तर काय उपयोग आहे का सांगा मला. बऱ्याच वेळा लोकांसमोर जाऊन असं होतं. एक व्हिडिओ मी दाखवली होती, एक ग्रुपला पाठीमागे टाकली होती की नाही, तुम्ही बघितले नाही का. एक मुलगा असतो, त्याला आहे ना ते विचारतो जानेवारी फेब्रुवारी मार्च मै, किती लोकांनी बघितलं? नंतर जानेवारी फरवरी मार्च मै सप्टेंबर, माहिती आहे ना, बरोबर ना. 1 2 माहिती आहे ना सगळ्याला. हॅलो, संडे मंडे, बरोबर ना. हे कोणाचं होतं? जे अभ्यास करीत नाही, जे स्टडी. आता जे इथं आलेत त्यांना आज कळालं का नाही? आताच बाहेर जाऊन बोलणार का नाही बोलणार? जे नाही आले ते असंच करणार. आकाई सोना त्याच्यात ती कुठली बेरी आहे, आकाई आकाई असं अशी काहीतरी बेरी असते. ते काय काम करतं, काय करतं, ते लोकांना नीट करतं. लय लोकांना नीट केलं, तुम्ही नीट होता ना, घेता का? ते म्हणतो मागे मागे, मी आमच्या सिनियरला म्हटलं होतं माग, मी म्हणलोच होतो हे मागची, त्याला काय कळालं. हॅलो, असं का होतं? क्लिअर आहे सगळ्याला? क्लिअर आहे सगळ्यांना? आता किती लोकांना अडचण येणार आहे? जी इथं बसले त्यांना येणार, बरोबर ना. आता एक्सपर्ट आहे जाऊन तुम्ही त्या प्रोडक्टला प्रमोट करू. बरं, या काय सोन्याची किंमत कमी करायची, 100 रुपयाला बॉटल करा, 100. दूध टमाट्याचा ज्यूस भरून सगळ्याला. हां, टोमॅटो सॉस मिळतात ना 100 रुपयाला, किसान केचप. हॅलो, 5000 किसान केचप सगळ्याला. हॅलो, चालेल का? चालेल का?
चालेल का? समजलं सगळ्याला काय करायचे? समजलं का? किती लोकाला समजलं? किती लोकाला समजलं? मग काय करायचं आपल्याला आता? अकाई सोना जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय करायचं? पोहोचवायचं. पोचू शकता? पोचू शकता? पोचू शकता? तर चलो आजपासून फुल्ली अकाई सोनाला प्रमोट करायचं. चालेल ना? बिनधास्त. आणि ज्यांच्या घरात बाटल्या असतील त्याने फोडल्या नसतील, भाऊ ओय ओय फोडते, हा तू फुटायचा.